दरम्यान एक महत्त्वाची अपडेट आहे। बदलापूरच्या त्या शाळेला नोटीस बजावण्यात आलेली आहे। ठाणे जिल्हा परिषदेकडून शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे। कारण आहे की शाळेत सीसीटीव्ही नव्हती। आताच दीपक केसरकर मंत्री जे आहेत शालेय शिक्षण मंत्री त्यांनी माहिती दिली होती की शाळेमध्ये सीसीटीव्ही नाहीये आणि याची दखल घेत आता त्या शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे। शाळेत सीसीटीव्ही का नव्हते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। ठाणे जिल्हा परिषदेकडून शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे। एखाद्या शाळेमध्ये जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असणं बंधनकारक असतं, परंतु ते नसल्यानं आता हे गांभीर्याने याच्याकडे बघितलं जात आहे। साहेब आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजना नको परंतु सुरक्षित बहीण योजना द्या असे फलक आपण पाहतोय वारंवार या आंदोलनादरम्यान दाखवले जात आहेत। फाशीची शिक्षा मागतायत, अगदी पोलिसांचं कोणी ऐकत नाहीये। पोलिसांच्या विरोधात सुद्धा आंदोलक जे आहेत ते नाराजी व्यक्त करतायत, घोषणाबाजी करतायत, कारण की अर्थातच पोलीस प्रशासन कुठेतरी यामध्ये कमी पडल्याचं त्यांना जाणवत आहे, त्यांना वाटतं आहे आणि या संदर्भातच पोलिसांचं निलंबन करणं, त्यांच्यावरती ही कारवाई योग्य नाहीये, त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे। वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात आहेत। प्रत्येक स्तरावरती बदलापूरमध्ये 3 ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलन सध्या सुरू आहे। एक त्या शाळेच्या बाहेर सुरू आहे, दुसरं रेल्वे स्थानकावरती सुरू आहे आणि तिसरं आंदोलन जे आहे ते उड्डाणपुलावरती सुरू आहे।